वो जिंदगी के 10 बरस भी जिए हैं तो कैसे जिए वो इम्पोर्टेंट है। नमस्कार, मी शिल्पा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज नवीन दिवस आणि मी आलेले आहे तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन. जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं होतं की आपल्या चॅनलवरती आम्ही जिथे जिथे फिरायला जाऊ ते सगळे ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. तर येस, आज आपण आलेलो आहोत ओक्लाहोमा स्टेटमधील डेव्हिस या सिटीमध्ये. इथे खूप सुंदर असा वॉटरफॉल आहे आणि त्याच्याच सभोवताली त्यांनी असा खूप सुंदर असा पार्कसुद्धा बनवलेला आहे. आणि आता समर चालू झालेला आहे, तर आम्ही म्हटलं की छान थोडंसं ग्रीनरीच्या ठिकाणी जावं. त्यामुळे आम्ही इकडे आलेलो आहोत आणि इथून पुढे आपण नेक्स्ट लोकेशनला सुद्धा जाणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता इथे किती सुंदर असा व्ह्यू आहे आणि खाली आहे तो वॉटर पार्क आहे. तर आपण खाली सुद्धा आता जाणार आहोत. पार्किंग केलेली आहे आणि तुम्ही सुंदर व्ह्यू पाहू शकता आणि आपण हा व्ह्यू पाहून खाली जाऊया. चला. तर आता हा जो आहे तो आपण ड्रोनने व्ह्यू घेतलेला आहे आणि तुम्ही जर राईट साईडला पाहिलं तर इथे तो टर्नर फॉल आहे. आपण आत्ता लेवल 3ला आहे. अशा 3 लेवलच्या पार्किंग्स आहेत आणि सभोवताली तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला पूर्ण हा ग्रीन एरिया दिसेल. आणि आता आपण जाऊया पुढे. लेवल 0पर्यंत आपल्याला जायचं आहे. असे वेगवेगळ्या ठिकाणी ना पाणी आहे वाहत आलेलं आणि भरपूर ठिकाणी असे लोक मस्त पाण्यात एन्जॉय करतात छानपैकी. आपण पण आता इथे चाललेलो आहोत कारण आत्ता आपण लेवल 2लाच आहोत. अजून खूप 0पर्यंत खाली खूप दूर होतं. तर आता इथे लेवल 2लाच आपण थांबूया, पाहूया इथे. आणि तिकडे खाली जायला असा रोड आहे. इथे कॅम्पिंग करून पण लोक राहतात भरपूर. आत्ता इथे दिसले व्हिडिओ मी जाताना तर थोडा करेन त्यांचा. छान टेंट लावून मस्त टाईम स्पेंड करत होते. आपले इंडियन पण लोक भरपूर होते ग्रुपनं आलेले, छान जेवण घेऊन आणि मस्त बसलेले ते जेवण करत. छान असं डोंगरावर आल्यासारखं फील येतं इकडे. आपण तिथे खाली जाणार आहोत. तर मी आता खाली जाते पटपट, मग खाली दाखवते तुम्हाला तिकडे. असे भरपूर ठिकाणी इथून एंट्री आहेत आणि व्ह्यू पॉईंट्स आहेत ठिकठिकाणी असे. आणि अजून भरपूर पुढे आहे, आपण जाणार आहोत तिकडे पण. आपण इथे ट्राय करायला आलेलो पण खाली झाले तर खूप डिफिकल्ट वाटतं. तर आपण नेक्स्ट एंट्रीतून खाली जाऊया. चला. अजून आपण जातोच पाण्यामध्ये. एवढं वरून चालत आलो ना, कंटाळलं होतं. भरपूर इंडियन आहे तिथे. इंडियन पण आले आहेत मस्त. इकडे बघा कॅम्प लावून निवांत लोक बसतात दिवसभर तिथे. वीकेंडमुळे भरपूर गर्दी आहे लोकांची आज. ही झिप लाईन दिसते. आपण पण तिकडे जाणार आहोत थोड्या वेळाने. तुझे श्वास फुलला. हे जे कॅसल आहे ना ते अर्ली 30sमध्ये बनवलेलं आहे इथल्या नेटिव्ह स्टोन आणि मटेरियलला. आणि जे हे ज्यांनी बनवले आहे ते डॉक्टर एलिसवर्थ त्यांचं नाव आहे, जे ओकला युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर होते. तर त्यांनी हे बनवलेलं आहे या पार्कमध्येच. मस्त वेगवेगळ्या गोष्टी आहेत पार्कमध्ये, वॉटरफॉल सोडून सुद्धा. प्राथमिक शाळा वाटते. आपल्या शाळेत कसं भिंतीवरती सगळे हे प्राणी पक्षींचे चित्र काढून नाव लिहिली असतात, तसे सगळे इथे प्राणी पक्षी फुले सगळे मुलं पण आले शिकायला आणि छोटी मुले पण आले जातात. हो समथिंग. जाऊ शकते का, बसते का बघू इथे. किती लहान गेले. किती लहान आहे ना. जा बघू. एंड आहे इथे वरती. हा. काय नाही, एवढ्या छोट्या स्टेप्स घ्यायचं. खाली जातात त्या. हा खाली जातात या. येस, खाली पण जातात तिकडे. काय ते बघ, तो मगाशी गेलेल ना, तिथून बाहेर येऊन बघत होता तो. तिथून आपण मगाशी त्या एरियामध्ये होतोय बाई. इथे
दिसलं का? हां तिथून खाली बघा तिथं. आणि हाच वॉटरफॉल व्ह्यू आहे जो आपण तिथून मगाशी थांबलेलो ना जिंकला तिथून हा घेतलेला. आणि फायनली आपण वॉटरफॉलला पोहोचलेलो आहोत. इथे जास्त गर्दी आहे लोकांची. कुठे काय करते बारक्या पोरीसारखं? गुड एवढंच पाणी आहे. मला आता समोर गाडी दिसते पूर्ण भरलेली, तर ती आता आपल्या लेवल 3ला चाललेली आहे. इथे असे लांब पार्किंग असल्यामुळे ना अशी इथे गाड्या असतात त्या वरून खाली यायला किंवा खालून वरती जायला, तर आपल्याला त्यासाठी वेट करावा लागतो गाडी. तर आता इथे झालं आपण लेवल 0ला आलो. मस्त इथे टाईम स्पेंड केला, छान होता वॉटरफॉल. आणि आता आपण इथे वरती झिपलाईन आहे तिकडे चाललेलो आहोत. आता आज आपण झिपलाईनसुद्धा करणार आहोत, फर्स्ट टाईमच आम्ही करतो आहे. तर चला पाहूया. व्ह्यू पण खूप सुंदर आहे झिपलाईनचा. व्हिडिओ पॉसिबल झाला तर करेन मी. लेट्स सी. चलो आता बाहेर पडतोय आपण. आत्ता आपण इथे 777 झिपलाईनला आलेलो आहोत, जे टर्नल फॉल्सच्या अगदी जवळच आहेत. इथे आतमध्ये जाऊन तिकीट्स घ्यायचे असतात. आता अविनाश तिकीट घेऊन आलेला आहे. 2 तिकीट्स आणले. आणि इथे ही झिपलाईन आहे. इथून ही झिपलाईन स्टार्ट होते तिथपर्यंत. कसा होता एक्सपिरियन्स? खूप मस्त. म्हणजे आपण ते पॅरासेलिंग केलं ना त्याच्यापेक्षा तर खूप भारी वाटलं. थोडं थ्रिलिंग टाईप. एकदम फास्ट जातं, एकदम फास्ट. 2च मिनिटात झालं. पण व्हिडिओ नाही करू शकला कारण फोन अलाउड नव्हता न्यायला. पण त्यांच्या ऑनलाईन आपण व्हिडिओ घेतलेला आहे, तर तो पॉसिबल झाला. जर मोठा असं आडवा त्यांनी घेतलेला असेल तर मी नक्की टाकेन आपल्या या व्हिडिओमध्ये. 100 साल की जिंदगी इम्पोर्टेंट नहीं है, वो जिंदगी के 10 बरस भी जिए हैं तो कैसे जिए वो इम्पोर्टेंट है. आता आपण ओक्लाहोमा सिटीमध्ये जाणार आहोत. इथून 1-1.5 तासाच्या अंतरावरती आहे. तर तिथे आता आपण स्टॉप घेणार आहे आजचा. रात्री नाईटला पण तिथे फिरायला जाऊ शकतो, पण अगोदर तिकडे जाऊया. खूप छान झालं, मस्त वाटलं. तुला कसं वाटलं? मला पण मस्त. तुला आवडलं? मला आवडलं. आता आपण पोहोचलेलो आहोत ओक्लाहोमा सिटीमध्ये. आणि इथे आपण हॉटेलला राहणार आहोत आजच्या दिवस. आणि उद्या जाणार आहोत आपण एअरबीएनबी बुक केलेली आहे तिकडे. तर आता थोडंसं फ्रेश होऊया आणि मग रात्री आपण ओक्लाहोमा सिटी डाऊनटाऊन पाहायला जाऊया. तर चला, आतमधून मी रूम दाखवेन तुम्हाला इकडे कसे असतात मॉडेल्स ते. इथे आतमध्ये असं आहे, रूम्स आहेत. आणि आपली ही आहे रूम नंबर 6. ह्या अशा 2 आहेत क्वीन साईज बेड. आणि इकडे समोर आपली गाडी पण दिसते इथून. अशी ही रूम आहे. आज आपण इथेच राहणार आहोत आणि उद्या पाहूया एअरबीएनबी. चलो आता फ्रेश होते आणि मस्त मग व्हिडिओ कंटिन्यू करते. कुठे चालले? तर आता आपण फ्रेश होऊन इथे आपल्या मॉडेल जवळच इंडियन रेस्टॉरंट होतं, तर तिथे आपण डिनरसाठी आता आलेलो आहोत. तर पहिल्यांदा डिनर करूया, खूप भूक लागली. आणि त्याच्यानंतर आपण ओक्लाहोमा सिटीमध्ये जाऊया. तर चला आतमध्ये. तर आता आपण हॉटेलमध्ये एंट्री केलेली आहे. आणि तुम्ही जर इथे कोणत्याही इंडियन हॉटेलमध्ये जर गेला तर तिथे बाप्पांची मूर्ती किंवा कोणत्या तरी देवाची फ्रेम अशी असतेच. आणि बॅकग्राऊंडला हिंदी म्युझिकसुद्धा लावलेली असतात. इथे बफे आहे. तर इथे बघा हे सगळे एवढे पदार्थ आहेत, आपण घेऊया. सॅटर्डे आहे पण. आज सॅटर्डे आहे त्यामुळे व्हेज असतं आमचं. सॅटर्डेला नॉनव्हेज. तर व्हेजमध्ये मस्त हे पकोडा आहे, भजी छान पालकची आहेत. ते पॅटी आहे का? व्हेज पॅटी. व्हेज पॅटी, राईस, तुला देऊ? घेतो मी. ते व्हेज पकोडी सगळं व्हेजिटेरियन्स आहे. पुढे नॉनव्हेज आहे. किती भरले? बफे आहे ना. तर मग आपण अगोदर हे खाऊया. माझे फेवरेट मी पापड घेतले आणि
भजी घेतलेत, बटाटा भजी पण आहेत आणि कांदा भजी पण आहेत, पालक पण आहे. बफे असले तर व्हेज खायला लागलं तर कसं वाटतं? पण छान वाटते, व्हरायटी आहेत. आता डिनर केल्यानंतर आपण इथे जवळच ब्रिक्स टाउन सिटी होती तिथं आलेलो आहोत आणि तुम्ही माझ्या बाजूला पाहू शकता इथं स्टेडियम आहे, तर तिथे बेसबॉलच्या मॅच सुरू आहेत. इथे ना आतमध्ये बेसबॉलची सुद्धा मॅच सुरू आहे. तर हे ब्रिक्स टाउन आहे ते ओक्लाहोमा सिटीच्या बाजूलाच आहे आणि इथे तुम्हाला पूर्ण इथे विटांची घरे दिसतील किंवा कोणतीही बिल्डिंग असेल ती विटांपासून बनवलेली आहे, त्यामुळेच याला ब्रिक्स टाउन असं नाव दिलेलं आहे. आणि तुम्हाला आता मागे आवाज पण जास्त येत असेल कारण इथे आतमध्ये गेम चालू आहे, त्याचा आवाज जास्त येतोय. असे हे इमारती तुम्हाला म्हणजे विटांपासून बनवलेले तर क्वचितच दिसतील, कारण तुम्हाला माहिती आहे अमेरिकेत बऱ्यापैकी इथे घरं जे असतात ते लाकडांपासून बनवलेले असतात, पण या सिटीमध्ये हे सगळे विटांपासून बनवलेले आहेत. तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटतीलच. आपल्या हे स्टेडियम आहे, तर तुम्हाला सगळ्या बाहेर आता विटा लावलेल्या दिसतील आणि सगळ्या बिल्डिंगच्या नाही ते हे विटांपासूनच बनवलेले आहेत. आणि आता आपण हे सिटीला आलेलो आहे, तर आतमध्ये चला पाहूया, एक्सप्लोर करूया मस्त. ही सिटी खूप सुंदर वाटते कारण इथे तुम्ही आला ना तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची इथे आता गोष्टी पाहायला भेटतील. इथे घोडागाडीसुद्धा आहे जी भरपूर ठिकाणी असते. आणि आता आपण इथे वॉटर टॅक्सी जी करणार होतो तर ते तिकीट्स इथे घ्यायचे आहे, त्यासाठी लाईन आहे. आता आपण तिकीट बाय केलेले आहे आणि खाली आलेलो आहोत. इथे तुम्हाला दिसते ना पाणी, इथून ती वॉटर टॅक्सी जाणार आहे, पण आपल्याला स्लॉट 10:30चा भेटलेला आहे आणि आता 9:30 झाले, तर 1 hour आपल्याकडे आहे. तर इथे तुम्ही समोर पाहू शकता, इथे छान असं त्यांनी पार्क बनवलेला आहे आणि भरपूर सारी रेस्टॉरंट आहेत आणि भरपूर लोकांची गर्दीसुद्धा आहे आणि मस्त लोक निवांत बसलेत, विकेंड आहे. तर आपण पण थोडंसं पाहूया तिथे जाऊन. आता जी तुम्ही मागून पाहिली ती ट्रॅम होती आणि अशा 2 आहे तिथे ट्रॅम ज्या इथे डाऊनटाऊन लूपला डाऊनटाऊनची पूर्ण टूर करतात आणि एक आहे ते ब्रिक्स टाउनची टूर करतात. तर आता आपल्याकडे अजून थोडासा वेळ आहे, म्हणजे वॉटर टॅक्सी टूरला थोडासा वेळ आहे, तर आपण आता ह्या ब्रिक्स टाउन सिटीची टूर करूया. तर इथे तुम्ही मॅप पाहू शकता, ह्या ट्रॅमचे मॅप आहेत. ही जी रेड कलरची दिसते ती डाऊनटाऊन आहे लूप, म्हणजे डाऊनटाऊनमध्ये ती पूर्ण फिरते आणि जी ब्ल्यू कलरची आहे ती आता ब्रिक्स टाउन सिटीची लूप करते. तर आपण ह्या ब्ल्यू कलरच्या ट्रॅमसाठी वेट करत आहोत, ती आली की आपण जाणार आहोत ट्रॅमने. तुम्हाला ट्रॅमसुद्धा पाहायला भेटेल. आता इथे हे आपण तिकीट घ्यायचं आहे. आपण आता हे दोघांसाठी आम्ही तिकीट घेतलेलं आहे आणि माझी खूप इच्छा होती इथे ट्रॅमची राईड करायची, कारण इथे मोस्टली सगळ्यांकडे कार असतात आणि कारने सगळीकडे फिरत असतात. सो मला ट्रॅमने एकदा टूर करायची होती. तर आता आपण वेट करूया, आल्यानंतर मी दाखवते तुम्हाला. आपल्याकडे जशा बस असतात तशा इथे सुद्धा ह्या बस असतात. थोडीशी फ्रिक्वेन्सी कमी असते पण सिटीमध्ये असतात इथे बसेस. ह्या ज्या तुम्ही ट्रॅक पाहताय नाही ते, तर ह्याच्यावरून ती ट्रॅम जाते आणि दुसऱ्यासुद्धा गाड्या ह्याच्यावरून जातात, म्हणजे ती ट्रॅम आलेली नसते तेव्हा. आणि अशा प्रकारचे ट्रॅम तुम्ही आपल्या कोलकातामध्ये सुद्धा पाहायला मिळतील तुम्हाला. आता ही ब्रिक्स टाउनची आपली ट्रॅम आलेली आहे आणि याच्या पुढे आता सिग्नल इथे ट्रॅकवरतीच गाडी थांबलेली आहे आणि आपण आता चाललेलो आहोत टूरसाठी. ह्याच्यामध्ये बघा पूर्ण रिकामीच आहे आता. मिनी गोल्फ हे काय हे? तेव्हा ते खेळतात बघ पुढे. आता आपण पुन्हा तिथं आलेलो आहोत जिथून आपण वॉटर टॅक्सीची टूर घेतलेली आहे, कारण आता टाईम झालेला आहे. आपली टूर आता लगेच सुरू होईल आणि ही जी टूर आहे ती गायडेड टूर आहे. तर हे जे तुम्हाला समोर दिसतात ते आपल्याला गाईड करत असतात, इथली सगळी इन्फॉर्मेशन देत असतात, हिस्ट्री सांगत असतात आणि ही टोटल 45 मिनिट्सची टूर आहे. तर थोडेफार व्हिडिओज मी रेकॉर्ड करून इथे पुढे ॲड करेन आपल्या व्हिडिओमध्ये. आणि आता आपली टूर सुरू झालेली आहे. Welcome to Bricktown, y'all. So, y'all, first thing I'm gonna point out today is gonna be the big glass tower there on the right, Devon Tower, tallest building here in the state of Oklahoma. It's also the tallest building between Dallas and Chicago. 50 stories. At the very, very top, we've got a really, really nice restaurant. It's called Vast. Offers vast views of the city and vast prices. Yeah. And that concludes the Spanish-speaking portion of our tour. That means the peacock in Spanish.
painted by a local artist named Jack Fowler, who does a lot of our big murals from the city. We're gonna go right through the mural, end up on the other side of the canal. Really cool trick. Learned it from my friend Harry Potter. You will never see them again. What's going on, y'all? Hey, Daniel. You okay? Wow. Don't act like you're not impressed. Everybody say, ooh. Everybody say, ah. I know y'all love it. Niagara Falls. So if you did grab a piece of land, it's a big deal. You paid a $14 filing fee for 160 acres. What? Yeah. $14 back then is only about $400 of today's money, y'all. That's a real good deal. But you had to get there first because only a third of the participants actually got land. There wasn't enough to go around. अशी होती आपली टॅक्सी टूर. आता आपली टूर पण संपली, दिवस पण संपला आणि हा व्हिडिओ पण संपला. उद्याचा नवीन दिवस असेल तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. उद्या आपण कुठे कुठे फिरायला जाणार आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. तर असेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा. भेटेल लवकरच आता नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. मस्त मजेत आणि आनंदात राहा.